रिसोड इथं वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। वृक्ष रक्षती रक्षितः अर्थात मानवाकडून जर वृक्षाचं रक्षण झालं तर वृक्ष सुद्धा सदा सर्वदा मानवाचं रक्षण केल्याशिवाय राहणारच नाही, हे त्रिकालबाधित सत्य। वृक्ष हे फक्त हवामानाचा समतोलच साधत नाही तर विविध प्रकारच्या औषधी व फळरूपी अन्नाद्वारे सजीवांचं पालन पोषण सुद्धा करतात। सदरहू वक्तव्य कार्यक्रमाचे आयोजक वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी संत सातारकर महाराज संस्थान रिसोड इथं आयोजित वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले। कार्यक्रमाकरता दत्तराव देशमुख अध्यक्ष, श्रीराम नरवाडे व्यवस्थापक, मुरलीधर पवार सदस्य, परशुराम नरसवाडे सदस्य, सोपान महाराज सदस्य, संत सातारकर महाराज संस्थान रिसोड, विष्णू जटाळे वनपाल सामाजिक वनीकरण वाशिम परिक्षेत्र रिसोड, महादेवराव पावडे नगर संघ चालक, पंडितराव देशमुख माजी नगराध्यक्ष रिसोड, विठ्ठल सारोळकर मुख्याध्यापक, महात्मा फुले विद्यालय रिसोड, मदन चौधरी माजी मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते। उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम बेलवृक्षाच्या बुडाशी दीप प्रज्वलित करून वृक्षाला राखी बांधण्यात आली। उपस्थित महिलांनी प्रत्येक वृक्षाला राखी बांधताना वृक्ष रक्षणाचा संदेश दिला। कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना मुलंगे म्हणाले की साधारणतः 1990च्या नंतर हाडांमध्ये ठिसूळपणा निर्माण होणे, अकाली मधुमेहाने ग्रस्त होणे, रक्तांमधील पेशीचं प्रमाण कमी जास्त होणे, काळजाच्या ठोक्याची संख्या कमी जास्त होणे इत्यादी व्याधीमध्ये अतोनात वाढ झाली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे मानव आणि निसर्गामध्ये निर्माण झालेला दुरावा होय। उपयुक्त एक नाही तर अनेक व्याधी टाळायचे असतील तर वृक्षांचं बहुमोल अवयव अर्थात मुळं, खोड, खोडाचे साल, पान, फूल इत्यादींची सलगी करणं काळाची गरज आहे। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी प्रत्येक वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उषा मिटकरी, रेखा पवार, श्रावणी बर्डे, वेदिका थोरात इत्यादींनी मोलाचं सहकार्य केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोमल डांगे तर आभार गणेश पवार यांनी मानले। थांबा एक दोन फोटो घेऊया, मग ते पेपर